सोलापुरात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असलेल्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द होणार आहे। मतदानाच्या दिवशीच परीक्षा असल्याने शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याचा निर्णय सोलापूर प्रशासनाने घेतलाय। या निर्णयामुळे सुमारे 2000 शिक्षकांची इलेक्शन ड्युटी ही रद्द होणार आहे। परीक्षेसाठी जिल्ह्यातील सुमारे 2000 शिक्षकांनी अर्ज केले। गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा महायुतीमध्ये विसंवाद उघड झालाय। नाशिक महापालिकेमध्ये सत्ता स्वबळावरच कुणाच्याही कुबड्या घेणार नाही। मंत्री गिरीश महाजन यांनी सत्तेतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सहभागाची शक्यता फेटाळली आहे। नाशिकमध्ये सुरू असलेल्या महायुतीच्या सत्तेतील चर्चेला विराम देण्यात आलाय। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार वाद झालाय। आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना उमेदवाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। प्रचारादरम्यान विभूतेवाडी इथं माधवी पडळकरांची सभा सुरू असतानाच शिवसेना उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची गाडी आली आणि यावेळी पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतला। यावरून वादावाद होऊन गाडीची तोडफोड करण्यात आली। सोलापूर महानगरपालिका भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र काळेंची निवड झालेली आहे। नरेंद्र काळे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेत। सोलापूर महापालिकेमध्ये भाजपचे 87 नगरसेवक आहेत। सर्व नगरसेवकांची गट नोंदणी प्रक्रिया पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पार पडली आणि याचवेळी काळेंची गटनेता म्हणून निवड झालेली आहे। दरम्यान 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे। क्रेडाई BANM रायगड प्रॉपर्टी एक्झिबिशन 6 ते 9 फेब्रुवारी रोजी खांदेश्वर रेल्वे स्टेशन समोर संपन्न होणार आहे। मालमत्ता प्रदर्शनामध्ये 70 पेक्षा अधिक बांधकाम आणि व्यावसायिकांचे 300 पेक्षा अधिक प्रकल्प एकाच व्यासपीठावर संपन्न होणार आहेत। नागरिकांना आपल्या स्वप्नातील घर परवडणाऱ्या किमतीमध्ये घेण्यासाठी मालमत्ता प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन बांधकाम व्यावसायिकांनी केलं। आमेगावमधील धामणी गावामध्ये म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होतीये। 2 दिवस भरणाऱ्या यात्रेमध्ये हजारो भाविकांनी खंडोबा देवाचं दर्शन घेत परिसरामध्ये तळी भंडाऱ्याची उधळण करत पूजा केलेली आहे। तसंच यात्रेनिमित्त विविध खेळण्यांची दुकानांमध्ये वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी देखील पाहायला मिळते। वाशिमच्या काळमाथा इथं श्री अवलिया महाराजांच्या यात्रा महोत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली आहे। यावेळी हजारो भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली। जागृत देवस्थान असल्यानं दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। तसंच यात्रेनिमित्त महाप्रसादाचं वाटप सुरू असून बुंदीपुरी आणि भाजीचा प्रसाद भाविकांना दिला जातो। माढा शहरातल्या रयत शिक्षण संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळलाय। या दुर्घटनेमध्ये 9 जण जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे। दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। वर्धा पोलिसांनी प्रतिबंधित दारूच्या साठ्यावर मोठी कारवाई केली आहे। कोर्टाच्या परवानगीनं आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण 5 लाखांहून अधिकचा मुद्देमाल नष्ट केलाय। तसंच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अशा कारवाई यापुढे सुरू राहणार असल्याचाही इशारा देण्यात आलाय। अजित पवारांचा अंत्यविधी झाला त्याच मैदानावर त्यांचं स्मारक होणार आहे। बारामतीतील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांचं स्मारक होणार आहे। त्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत। शरद पवारांनी मुंबईकडे जाताना विद्याप्रतिष्ठान मैदानाची पाहणी केली। अजितदादांचा अंत्यविधी झालेल्या ठिकाणी दर्शन घेऊन पवारांनी स्मारकासंदर्भात मैदानाची पाहणी केली आहे। निवडणूक आली की भावनिक मुद्दे पुढे करतात असं म्हणत प्रहारचे नेते बच्चू कडूंनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे। निवडणूक आल्या की हिंदू मुस्लिम धोक्यामध्ये असल्याचे मुद्दे पुढे करतात आणि त्यावरूनच त्यांनी निशाणा साधलाय। हिंदू धोक्यामध्ये आहे म्हणतात, मग आता हिंदूंना धोक्यातून बाहेर काढायला पाकिस्तानचा अध्यक्ष बसवायचा का असा खोचक सवालही त्यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार याबाबत चर्चा सुरू होत्या। अशातच पियुष गोयल यांनी याबाबतचा मोठा दावा केला। नाशिकच्या चांदवडमध्ये अजित पवारांना सर्वपक्ष नेत्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी पदाधिकारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते। अजित पवारांच्या अस्थी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आणण्यात आल्या। यावेळी सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या अस्थींचं पूजन करून दर्शन घेण्यात आलं। यावेळी पार्थ पवारांनीही अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन घेतलं। यावेळी पार्थ पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं।
शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांना सांत्वनपर पत्र लिहिलं होतं. हे पत्र मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवारांना दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलं. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर मोदींनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या. सुनेत्रा पवार जनकल्याणासाठी काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.